वर्षभर सोनं खरेदी करू नका, इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन, परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचाही सल्ला। वर्क फ्रॉम होम करा, शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा, इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला। दिल्लीत पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची बैठक, कच्च्या तेलाच्या किमती आणि पेट्रोल डिझेल एलपीजी पुरवठ्याचा बैठकीत आढावा। बैठकीला मंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी। राहुल गांधी आणि खडसेंना जागतिक अर्थव्यवस्थेचं अज्ञान, राहुल गांधींना यश आणि अपयश यातील फरक समजत नाही, राहुल गांधींच्या टीकेवर नारायण राणेंची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच, अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते, मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। काँग्रेस नेते नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करण्याची नाना पटोलेंची विनंती, इंधन बचतीच्या उपक्रमाची सुरुवात आपल्या पक्षापासून करावी, पटोलेंचा सल्ला। चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये, रोहित पवार यांचं वक्तव्य, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीनं परराष्ट्र धोरण आखावं, मोदींचं आवाहन म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, रोहित पवारांचा सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटी सह 1,54,500 रुपये तर चांदीचे दर 2,66,770 रुपयांवर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर देखील जळगावात रात्री उशिरापर्यंत नागरिकांकडून सोनं चांदीची खरेदी, पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन। ज्वेलरी मेकिंगने उदरनिर्वाह होणाऱ्या कारागिरांचं काय होणार, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा सवाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका, लग्नसराईमध्येच सोनं बनवा असंही आवाहन करण्यात आलंय। अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन, व्यापारावर फरक पडणार, मात्र जुनं सोनं देऊन नवीन सोनं खरेदीला नागरिक पसंती देतील, पुन्हा गाडगिळचे व्यवस्थापक यशवंत सोनार यांची प्रतिक्रिया। देशाला आर्थिक बळकट करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले, पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर पुण्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया, जागतिक स्तरावर देशाची नाचक्की रोखण्यासाठी मोदींकडून सामान्य नागरिकांवर निर्णय लादले जात आहेत, नागरिकांच्या प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर बाजारात खाद्यतेलाचे दर वाढणार असल्याची भीती, कोल्हापुरात अनेकांनी मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा करून ठेवलाय। नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात, कांद्याला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। नाशिकमध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा, दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त, 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ। छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा, सेवन हिल परिसरातील पंपावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा। मोदीजी, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक अपयशाचं बिल जनतेवर टाकता तेव्हा गरीब मुलांचं भविष्यही त्यात सामील होतं, ट्विट करत राहुल गांधींना नीट परीक्षेच्या पेपर लीक संदर्भात मोदी सरकारवर टीका। 20 ते 22 लाख विद्यार्थ्यांची स्वप्न व्हॉट्सअपवर विकली गेली, हे भारतीय तरुणाईच्या दुर्दशेचं चित्र, नीट पेपरफुटी प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचं ट्विट। सीएम व्हायचं असेल तर सत्ता सोडून भाजप विरोधात संघर्ष करावा लागेल, रोहित पवारांचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय आसाम दौऱ्यावर, आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा शपथ घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, कामाख्या देवीच्या आशीर्वादानं हेमंत बिस्वा शर्मा शपथ घेणार आहेत, फडणवीसांची प्रतिक्रिया।
टीसीएस नाशिक प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 50 पानांचा अहवाल सादर। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष। जालन्याच्या भोकरदनमध्ये धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ। मुख्य आरोपी शेख इम्रानला 5 दिवसांची वाढीव कोठडी। 16 मे रोजी आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार। वालसावंगी गावातील धर्मांतर प्रकरणी पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। आज शरद पवारांच्या हस्ते संत जनाबाई शोध आणि तत्वचिंतन पुस्तकाचं प्रकाशन। मंचावर आळंदी आणि देहूचे विश्वस्त असणार। दरम्यान वारकरी संप्रदायात घुसखोरी यावर शरद पवार काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं। अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, खरातच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आले। कोर्टानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती मिळते। खरातचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर ईडी तपास करणार? नसरापूर प्रकरणातील आरोपीनं आणखी मुलींवर अत्याचार केला का याचा तपास सुरू। आरोपी भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात कारागृहात होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर अशी काही कृत्ये केली आहेत का याचा तपास सुरू। भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर। पळून गेलेली मुलगी परत आणून देण्याच्या नावाखाली भोंदू हेमदास बावणेंकडून 1 लाखांची फसवणूक। भोंदू बाबावर गुन्हा दाखल। अमरावतीचे भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे लवकरच आमदार झाले पाहिजेत। अमरावतीमधील कार्यक्रमात नवनीत राणांचं विधान, तर राणांच्या वक्तव्यानं व्यासपीठावर एकच हशा पिकला। कुणाला तरी तिकीट मिळेल, कुणी आमदार होईल असं बावनकुळेंनी यावेळी उत्तर दिलंय। अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर। झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याच्या शिवसेनेचा प्रस्ताव। विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन। शेतकऱ्यांचा विरोध होत राहिला तर शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल। प्रत्येक शेतकऱ्याला हवा तो भाव मिळाल्याशिवाय महामार्ग होऊ देणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसांच्या कारभारावर मनसेची टीका। वाहतूक पोलिसांनी दंडाची पावती म्हणून बेस्ट बसचं तिकीट दिलं। मनसेच्या शहराध्यक्षांची वाहतूक पोलिसांच्या भोंगळ कारभारावर टीका। काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीचा अपघात। अपघातात छाजेड यांना गंभीर जखम झाल्याची माहिती। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या पिरंगुट परिसरात गाडीचा अपघात। ड्रायव्हरसह अभय छाजेड गंभीर जखमी। पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। रायगड जिल्ह्यात मनसेला मोठा धक्का। जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांचा तडकाफडकी राजीनामा। नवीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याचं जितेंद्र पाटलांनी सांगितलंय। पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या गोशाळेसाठी जागा देण्याचा भाजपचा विरोध। नगरपालिकेची जागा विठ्ठल मंदिराला देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध। यमाई तलावाजवळील जागा गोशाळेसाठी देण्याची मागणी होती। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयातील जलसाठा घटल्यानं पाणी कपात करण्याचा प्रशासनाचा निर्णय। धरणात सध्या केवळ 23.50% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध। अल निनो आणि कमी मान्सून शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय। ठाण्यात 4296 इमारती धोकादायक तर 93 इमारती या अति धोकादायक। पावसाळ्यात या इमारती पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेकडून इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे। पुण्यात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 5 बांगलादेशी घुसखोरांना अटक। बुधवारपेठ परिसरात अवैधपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते। नागरिकांनीही सतर्क राहण्याचं पोलिसांकडून आवाहन। पुण्याच्या बावधन पोलिसांची मुजोरगिरी समोर आल्याची माहिती समोर येते। जप्त केलेली दुचाकी 3 दिवसांनंतरही सोडण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप होतोय। पोलिसांना वापरली उद्धट भाषा। व्हिडिओ व्हायरल।
बीडच्या परळीमधील सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी ताब्यात। आरोपी राजे उर्फ धनराज फडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपी राजेश फड अनेक दिवसापासून फरार होता। मकोका अंतर्गत राजेश फड विरोधात कारवाई करण्यात आली आहे।